थांब. काय दूध काय? हा डेअरीत चाललोय. आज डेअरी नाही, हे दूध आम्हाला पाहिजे बघ. दे त्याला. माग ते आणि ते पैसे बिसे काय मिळणार नाहीत बघ. निघायचं. अहो राणा निघा. निघायचं. चल 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 निघायचं. निघाच. दुर्पा मावशी थांबा. या पप्प्याच्या नादाला लागून राणा बी आपला लुटारू बनलाय बघा. नाहीतर काय, आता माझी भाजीची बुट्टी पण हिसकावून घेतली. असला माणूस काय आपला राहणार नव्हतं. होय की. मिरच्या बरकत तू अजून जितायस होय तू? अरे बाबा मला कशाला मारायला लागलायस तू? तसं ना, पण मला वाटलं त्या वहिनी साहेबांना तुझा बी जीव घेतला असेल आता पतूर. अरे नरकात जाणार आहे ती, नरकात. अरे माझा बॅनर तर सगळं पैसे बुडवलं त्या बाईनं, आणि वर त्या पप्प्याला हप्ता मागाय पाठवत्या. हे वाटलं केलं रे माझं. आणि या कोल्हापुरात आल्यापासून तर माझं लय हाल झाल्यात. मिंच्या तुझं रडगाणं सगळं मला माहिती आहे. माझं एक काम घेऊन आलोय मी तुझ्याकडे. हा पैसे किती मिळणार आहेत? अरे सगळं पैसे मी अवधेल देऊन आलोय आता माझं. हे बघ, फुकटचं काम करून मी भिकायला लागलोय. अरे अरे एक कॉम्प्युटरचा अजून हप्ता फिटला नाहीत. अरे बाबा एवढं माझं तुला काम करायला लागतंय बघ. हे बघ, माझा जीव घेतलास तर चालेल, पण फुकटचं काम करायला मला सांगू नका. अरे आपल्या राहण्यासाठी तुला हे काम करायला लागतंय. राहणार? अरे राणादा गेल्यापासून गावच्या समजा वाट लागली बघ. नाही, राणा परत आलाय. काय वय राणादा परत आलाय? होय, असं सगळ्या गावाला वाटा लागले, पण आलाय तो राणा नाही आहे. म्हणजे त्या नंदिता वहिनीने राणासारखा दिसणारा डुप्लिकेट माणूस आणलाय गावात. ती बाई आहे तशी बाद. अरे तिला पैशा पुढे काय बी दिसत नाही. त्या आयुष्याची वाट लावली वाट तिनं. अरे नरकात जाणार आहे ती, नरकात. हे बघ, तुला तुझा बदला घ्यायचा आहे ना? हे त्या माणसाचा आय कार्ड आणि आधार कार्ड आहे. तू जर त्या माणसाची माहिती दिलीस तर नंदिता वहिनी आणि तो डुप्लिकेट माणूस ही दोघं बी जातील तुरुंगात. अरे तुरुंगात नव्हे, नरकात म्हण, नरकात. हा. अरे गाव सोडून कोल्हापुरात यायला लागलं आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. अरे नरकात जाणार आहे ती बाई, नरकात. अरे तुरुंगात नरकच वाटायला येणार आहे त्यांच्या. तू फक्त यांची माहिती दे मला. आज पण मी त्या माणसाला बघितलंच नाही, तर माहिती कशी देऊ? अरे मिंटा, हे तुला आधार कार्ड आणि आय कार्ड दिले ना मी, ह्याच्यावरनं सगळी माहिती काढ. तो कुठला आहे, त्याचं नाव काय, कुठं राहतोय, सगळी माहिती काढ आणि सांग मला. अरे पण तशी माहिती सांगता येत नाही परस्पर. तुला नंदिता वहिनीसनी नरकात पाठवायचंय का नाही? अवय मग काढ माहिती आणि सांग मला. बस. राजा राजगोंडा. हा, वहीच डुप्लिकेट माणूस. बघ त्याचं गाव कुठलं आहे ते. थांब. 9 7 3 1 8 9. का आला? बरकत. हा, का आला? अरे ह्यो बी नरकातनच आलाय वाटतं. म्हणजे अरे त्या नावाचा कोण बी माणूस नाही आहे, आणि ह्यो नंबर बी खोटा आहे. म्हणजे हे बघ, हे कार्ड पण डुप्लिकेट आहे. म्हणजे माणूस बी डुप्लिकेट, कार्ड बी डुप्लिकेट. सगळे बोंब व्हायच्या आत तू पोलिसात जा. नाही नाही, उद्या म्हटलंय जर जोरात बॉम्ब झाली तरच पोलीस स्टेशनला जायचं. अरे वहिनी साहेब काय साधी सुधी बाई आहे काय? अरे डुप्लिकेट माणूस आणला आहे म्हणजे काहीतरी मोठा डाव असणार आहे. हे बघ, मोठी बोंब व्हायच्या आत तू पोलिसात जा. आधी अंजली वहिनीच विचारायला पाहिजे. अरे कुणाला विचारायचं ते विचार, पण जा बरं, पहिला पोलिसात जा. होय, बरं चल जातो मी. हा, काय डेंजर बाई आहे. मी आता तिला मोठ्या डेंजर मध्ये टाकले, तर तिला डेंजर मध्ये टाकून आणि नरकात पाठवून माझे हे हप्ते फिटणार आहेत काय? हा, त्यापेक्षा मी असं केलं तर पोलीस यायच्या आत ही बातमी वहिनी साहेबांना सांगितली तर.
मिंचेकर, मागच्या टायमाचं टोलं काय कमी पडलं काय तुम्हाला? हा, काही बिल मिळणार नाही तुम्हाला. अहो वहिनी साहेब, मी बिलासाठी नाही हो फोन केला. मी बिल कवाच विसरून गेलोय. फालतूचा फोन करायचा नाही हा आम्हाला. अहो फालतूचा फोन नाही केला वहिनी साहेब, अति महत्वाच्या कामासाठी फोन केलाय. कामाचा? हे बघ मिंचेकर, तू काय आता आमच्या कामाचा राहिलेला नाही. तुझ्यापेक्षा स्वस्तात आणि कुठला बी घोळ न घालणारा बॅनरवाला गावलाय आम्हाला. हा, अहो बॅनर तर सोडा वहिनी साहेब, अहो त्यापेक्षा लय महत्वाची खबर आहे माझ्याकडे. महत्वाची खबर कोणती? अहो गावात जो राणादा आलाय तो राणादा नाही आहे, तो तुम्हाला फसवायला लागलाय. तुला कोणी सांगितलं? अहो त्या बरकतच्या हातात त्याचा आय कार्ड सापडले. अहो मी आता स्वतः चेक केले. अहो राजा राजगोंडा नाव आहे कार्डावर आणि तसा कोणी माणूसच दिसत नाही आहे. काहीतरी गडबड आहे बघा वहिनी साहेब. कुणीतरी कपटी बिलंदर माणूस आहे वहिनी साहेब. त्याने या डुप्लिकेटला राणादा म्हणून गावात आणले. बिलंदर? कपटी? होय. अहो माझ्या समोर आला ना, त्याच्या गालाचा नक्षाच बदलतो. तू गालाचा नक्षा बदलणार त्याच्या? तू काय कोल्हापुरात जाऊन तालीम धरलीस काय? नाही, मग त्या खोटाड्या माणसाला सोडू नका वहिनी साहेब. चापकानं फोडून काढा त्याला. आम्ही करतो विचार. मिंचेकर, कुणा कुणाला सांगितलंयस हे आजपतूर? नाही तुम्हालाच तेवढं. मग आता ती माझी बिलं तेवढी देता काय? म्हणजे कसं, मी तुम्हाला लय महत्वाची खबर दिली आहे, मग इनाम मिळालंच पाहिजे. डबल इनाम मिळणार तुला आता. डबल? मग एवढं महत्वाचं काम केलंयस आमचं, एवढं महत्वाची खबर सांगितल्यास, इनाम तर मिळालंच पाहिजे का नाही? तू एक काम कर, हा? गावाबाहेरचं मोठं झाड आहे तिथं जा, तिथंच तुझं इनाम पाठवतो. चालतंय की, लगेच बसतो. ठेवू काय? ठेव. हॅलो. पप्या कुठेस? हाय की बोल. तुरुंगात जायचंय तुला? का, काय झालं? का म्हणजे बरकतना उद्याला आवर बर का जरा. त्या राजाची चौकशी करायला त्याचा आय कार्ड घेऊन मिंचेकरांकडे गेलत ते. काय? पण ते राजाचं आय कार्ड त्यांच्याकडे कसं आलं? ते नंतर न बघू. तुम्हींच्या समधीकडे बॅनर लावायच्या त्याचा बंदोबस्त कर काय तर. थांब थांब, आता जातो कोल्हापूरला. काही गरज नाही. इनाम देतो म्हणून गावाबाहेरचं मोठं झाड आहे तिथे यायला सांगितलंय त्याला. तू जा आणि काय तर बंदोबस्त कर त्याचा. माननीय परेश पाटील असताना काळजी करू नको तायडे. त्या मिंचाचं काम तमाम झालंच म्हणून समज. आवडतं, आपल्याला काम तमाम करायचंय. काम तमाम? म्हणजे मोठं काम दिसतंय की होते, मी करू काय? कसं आहे म्हणजे ते काम करून दाखवायचा मोठा चान्स असते बघा माझ्यासाठी, म्हणून म्हणलं. असं म्हणतोस? चल. मायावरचं झाड, इथंच मला इनाम मिळणार. लवकर मिळू दे. हा, लवकर मिळू दे, लवकर मिळू दे इनाम. वाट बघितलेली बरी. इथं काय करलंस मला? ते आपलं काम होत. गाव सोडून गेला ते राज दिसलास. चल गावात चल, गाठ घे सगळ्यांची. होय, काम झालं की येतो की. अरे चल की, एका लोक असले की सोबत चांगले असते. नाही नाही, तू हो पुण्या, मी काम झालं की येतो. जा नाही, आम्ही जा म्हणतो ना. आईला वहिनी साहेबांनी कुणाला न सांगता इनाम घ्यायला यायला सांगितलं, आणि त्यात ह्यो इनाम कधी यायचं? आलं इनाम, इनाम आलं.
लवकर लवकर. काय मिंचेकर अरे कुठं आहेस हा? बरं मिंच्या लई वाट बघायला लावली नाही ना हो? नाही रे असं कुठं काय वाट बघायला हवाय मी काय तेवढंच कलेक्टर आहे ते नाही आता माझ्याकडे येच आहे बघ. मग पप्प्या तू अजून वहिनी साहेबांचा खास आहेस वे. अरे बाबा मी खास माणूस आहे म्हणून तर तुझं इनाम माझ्याकडनं पाठवले. इनाम दिले कुठे आहे? हा हाय बंड्या याचं इनाम कुठे रे? यालय मागणं. मागणं म्हणजे अरे बाबा खास इनाम आहे या ते बघा ते बघायला ह्यो कसं काय तुमच्याकडं? अरे राणा नाही दुसरंच कोणतरी आहे. माहितीये की मला. म्हणजे अरे बाबा वहिनी साहेबांनी तुझं खास इनाम आहे की नाही त्याच्याकडनं पाठवले. दे रे बाबा दे. हा मिंचल दे इनाम दे. म्हणजे आता तुझी भाजी होत असते बघ. कोण आहे मी? राजा राजगोंडा. तर नाव काय माझं? राणा. कोण आहे मी? राणा मी तुझं गाव पण राणा पण बॅनर लावतो पण मला सोड. सरळ वर ढगात सोड. नको. सोडला. काय मिंचा बरं वाटते का वरती? बर आता गावात फिरायचं नाही. ते नाही तो बरकत कुठं आहे? माहित नाही. सांग कुठे? पोलिसात गेलाय. काय पोलीस स्टेशन? राजा आपण त्याला गाठला पाहिजे. चला चल चल. मला सोडवा. हॅलो कोण पाहिजे? आता तर शिवेच देते याला. हॅलो हॅलो अंजली गायकवाड आहेत काय? त्यांना जरा फोनवर बोलत आहे काय? काय काम आहे? मी सांगते बोला. ते हा ते शाळेच्या पेन्शन बद्दल बोलायचं होतं त्यांच्या बरोबर. काय पेन्शन? पेन्शन म्हणजे पैसे का? हा पैसे पैसे. एक मिनिट थांबा. हा. ओ मास्तरीन बाई अहो ते काम सोडा इकडे या इकडे. आले या लवकर या. काय झालं? ते पेन्शनचा फोन आहे म्हणजे पैसे बोला. पेन्शन? हा पण हा एक मिनिट थांबा. ही पेन्शन मिळाली की 10% वाटा माझा आणि उरलेल्या माझ्या ताईसाहेबांचा. काय हा मग बोला घ्या. हॅलो हा अंजली गायकवाड आहेत काय? हा बोला. वहिनी अहो मी बरकत बोलतोय. त्या माणसाचा पत्ता लागलाय. तो माणूस खोटा आहे आणि त्याचं आय कार्ड बी खोटा आहे. ते काय? होय. हा अच्छा बर हा वहिनी आता काय करायचं? मी काय म्हणते
तुम्हाला काय वाटतंय? वहिनी अवध्याने सांगितले जर काही गडबड वाटली तर पोलिसात जा म्हणून. तो त्या राजा राजकोंडाच्या गावाकडे गेलाय त्याची माहिती काढायला. मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू काय? काय झालं? काय झालं? मिळते ना मग? चालेल 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 चालेल. चालतंय मग मी आज जाऊन तक्रार देतो वहिनी. हा हा. काय झालं? काय झालं? हॅलो काय झालं? हॅलो पेन्शनचं काय झालं? फोन कट झाला. करा की मग. हा कट झालाय, परत करते मी नंतर. बरं ठीक आहे. पर पेन्शन मिळते ना मग? हो विचारते मी. पर माझ्या वाट्याचं ध्यानात ठेवायचा. जावा आता जावा. असा फोन कट झाला म्हणजे नक्की काहीतरी गडबड. तो लफंगा पोचला असणार तिकडे. ते 2 टाइम फोडलं तुला तरी मी तुला कळत नाही काय? याला सोडायचं नाही आता. आजच्या आज ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे. ते मी करते बरोबर. त्याला बंड्या फटका देऊन मारून टाक्या काय? इल्ले इल्ले हिला अजून काय काय माहित ते कळलं पाहिजे. तोवर त्याला इकडेच ठेवू. ए दे दे. काय काढ रे? ते कुणी दिला तुला हे? हा चोरी केली काय? हा चोरी केली काय? नाही नाही, वाड्यावर जबरा पाला बसवलाय मी. ह्यो आज जाऊ शकत नाही. पप्यादा हे वाड्यातलंच कोणीतरी केलंय बघा. पण वाड्यातलं कोण? नाही नाही, ते बघा किती बेरकी दिसतंय ते. त्याला बांधून ठेवते. चल चल चुप बस. अब्जे आज इकडे गपरे. सोड मला सोड. ए परत जर मध्ये वाटायला गेलास की नाही तर याद राख. ए किती धमक्या दे पण अंजली वहिनी तुला सोडणार नाही. तुला तुरुंगात पाठवणार म्हणजे पाठवणार. अरे खोया डुसकेच्या तसलं काय बी होत नसतंय. होय काय? मला अंजली वहिनीचा विश्वास आहे. हे काय म्हणालाय तो? आणि तुम्ही दोघं काय बोलायला लागलाय? काय नाही, ते नंदिता वहिनींवर किती विश्वास आहे ते सांगत होतो मी. काय रे बघूया कुणाचा विश्वास जिंकतो ते. चल सोड चल सोड सोड सोड. अंजली वहिनी, दुर्पा मावशी तुम्ही या बसा. बोला काय झालं? तुमचा चेहरा असा उदास उदास का दिसतोय? अहो गेल्या 2 वर्षात गावात काय चाललंय हे माहितच असेल तुम्हाला. खरंच सॉरी, पण मला नाहीये हे शक्य. मला नाही पडायचं या घराच्या बाहेर. होय बाई, मी काय तुम्हाला घरातनं बाहेर पडा किंवा सरपंच सांभाळा हे सांगायला नाही आलो. आणि आता ते होणार पण नाही. मग अहो राणादा 2 वर्षांनी गावात आलाय म्हणून अख्खं गाव खुश झालं. आता सगळा ताप मिटला असं सगळ्यांनी वाटलं होतं. वाजत गाजत राणादाची मिरवणूक पण काढली. पण आता काय? आता आगीतनं फुफाट्यात. जो राणादा सगळ्या गावाला मदत करायला आधी असायचा आणि आता तोच राणादा सगळ्यांनी लुबाडायला लागलाय, वसुली करायला लागलाय.